नमस्कार मंडळी, आज मी बनवलेला आहे भेंडी मसाला। त्यासाठी बघा, मी एक बेसिक मसाला तयार करून घेतला आहे, ज्यामध्ये तुम्हाला एव्हरेस्टचा तिखा लाल, त्यानंतर मीठ आणि हळद असं मिश्रण करून घ्यायचे आहेत। भेंडी चांगली सुकवून वाळवून उभी चिरून घ्यायची आहेत आणि त्या भेंडीमध्ये तुम्ही हा सर्व मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे। सर्व भेंडीमध्ये मसाला व्यवस्थित भरायचा आहे, जेणेकरून त्याची चव छान येते। आता ही जी तयार झालेली भेंडी आहेत, गॅसवरती कढई ठेवायची आहे। त्यामध्ये तुम्हाला चांगली तापू द्यायची आहे कढई। त्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे आणि आपण जी भेंडी तयार करून घेतलेली आहेत ती एक एक करून ह्या कढईमध्ये आपल्याला ती सोडायची आहेत। चांगल्या प्रकारे ह्या तेलावरती ती भेंडी पसरवून ठेवायची आहेत। आता लक्षात घ्या, इकडे भेंडी जी आपण घेतो ती धुवून चांगली पुसून आणि मग ती चिरायची आहेत। भेंडी सुकी करून घ्यायची आहेत। ओली भेंडी, इथे तुम्ही टीप एक लक्षात ठेवा, ओली भेंडी कृपा करून घेऊ नका, नाहीतर ही भेंडी चिकट होते। आता ही जी भेंडी मी तेलावरती अशी सोडलेली आहे, ती एका साईडने भाजल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला ती पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्हीकडून ती चांगल्या प्रकारे भाजली जाईल। आता ही एक एक करून भेंडी मी परतत आहे आणि चांगली सगळीकडून ती छान भाजू देत आहे। आता ही जी भाजलेली भेंडी आहे ही छान क्रिस्पी, तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता, चपाती बरोबरही खाऊ शकता। खूप छान लागते, अतिशय सुंदर लागते आणि ह्याचा जो मसाला आहे भाजल्यानंतर त्याची चव अतिशय उत्तम येते। आता मी ही प्लेटिंग करून घेतलेली आहे, त्यावरती थोडीशी बारीक चिरून मी कोथिंबीर यामध्ये स्प्रिंकल केलेली आहे। आता ही भेंडी तुमची तयार आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता। सो ही भरलेली भेंडी तयार आहे, सो एन्जॉय।